हा अहंकार आहे, हा माज आहे आणि मस्ती आहे. बाकी काय याला शब्द नाहीत माझ्याकडे. प्रत्येक वेळी प्रत्येकाला डावलायचं. ते पालकमंत्री आहेत, नाव टाकायचं. त्याचं काय येत नाहीत ना, तुम्हीच करता ना प्रत्येक उद्घाटन. मी कधी ऑब्जेक्शन घेतलंय का? पण ऐरोली सोडून बेलापूरमध्ये निधी देणं हा कितपत योग्य आहे? ठीक आहे, मग ऐरोलीतले लोक माझ्याकडे काय येतात? साधं रॅशन कार्ड द्यायला लोक भेटत नाही त्यांची. साधं आधार कार्ड. कोण विरुंगला केंद्र मागतो, कोण व्यायामशाळा मागतो, कोण हॉस्पिटलच्या छोट्या इमारती. अरे केलेला बंद पडल्यात तिथं. कितीतरी इमारतींचं यांनी उद्घाटन केलेल्या इमारती तुम्हाला दाखवीन, बंद आहेत अक्षरशः. त्या ह्याला आग का लागली? नाट्यगृहाला कोणी लावली ती आग? काढा ना शोधून तुम्ही. पण तुम्ही काय करता मीडियावाले? तुम्हाला नाही जाता येत का साईट वरती? प्रत्येक वेळी का मंदाताईनीच बोललं पाहिजे का? आता मी पक्षाला सांगितलेलं, आता मी थांबणार नाही आणि माझ्यावर कोणी अन्याय अत्याचार केला तर त्याची मी काही करणार नाही. आता नक्की प्रकार आहे. आमदार निधी लावली, त्या कार्डावरती पहिलं नाव होतं शिंदे साहेबांचं, ते गायब झालं. दुसरं आलं की त्या 2 डायलिसिस मशीन मी सियासर फंडातून आणलेला, वर्षभर पडून होत्या दुडकात. 10 वेळा फोन केलं, लावलं नाही. ते माताचं दूध, ते सुद्धा वर्ष झालं मी त्याच्या मागे लागलंय. तर मी केलेला कार्यक्रम आहे ना, तुम्ही कसं काय क्रेडिट घेऊ शकता? बरं घ्या, चला ते मी तुम्हाला देते. पण कमीत कमी तुम्ही आमदार निधी इथे लावता. आणि त्यावेळी मला काय बोलत होते जेटवर, मी तुला आमदार आहे, मला विचारल्याशिवाय काय करायचं नाही. तुम्ही किती आम्हाला विचारता? तुम्ही किती आम्हाला विश्वासात घेता? प्रश्न हा आहे. महापालिका आली, महापौर आले, आम्ही मान्य केलं ना. आम्ही कधी बोलतो का? काय चाललंय महानगरपालिकेत? कुंपणच शेतकाचे. त्या तिथे लक्ष जरा. एवढं राजकारण नावाचं विवाचं करण्यापेक्षा. उद्घाटन काय हे? उद्घाटन आहेत का? यांची 100 लोक मला धक्के मारतात आणि मी पडली तर काय करणार? मी आता आजारपणातून आलेले. बघा तिथे कोण मला कोण कोणाला ऐकत होतं का? सगळे धक्काबुक्की पार पाय मुद्दाम. धक्काबुक्की करा म्हणजे पळून जाईल. मी काय पळणारच नाहीये. मी सलग 3दा निवडून आलेले. मी आज पडली, उद्या आली, उद्या पडली, परवा आली, असं नाहीये. लोक खूप प्रेम करतात, त्या प्रेमावर मी आहे आणि मी काम करत राहणार आहे. माझं एवढंच ऑब्जेक्शन आहे, पक्षश्रेष्ठीनं सुद्धा याची दखल घेतली पाहिजे. GR मध्ये राज्य शिष्टाचार प्रमाणे जे आहे पालकमंत्र्यांचं नाव असणं गरजेचं आहे. हे पालकमंत्री पालघरचे आहेत. पालघरच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं कसं नाव असतं मग? या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी. मग उगाच जनतेची दिशाभूल करू नका. जनता सुज्ञ झालेली आहे आणि ते जाब विचारण्यासाठी आयुक्तांना आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. नाही बघा, ते जाणीवपूर्वक आकाशापोटी सगळं करत आहेत. आता मला सांगा तुम्ही, त्या निवेदन पत्रिकेमध्ये जे आहे रवींद्र फाटक जे नुकतेच आमदार झाले, त्यांचं का नाही नाव? मग त्यांचंही नाव जाणीवपूर्वक डावलले गेलेलं आहे. हे आकाशापोटी सगळं चाललेलं आहे. आणि इकडचे शिल्पकारांची एकंदरीत त्यांचं राजकीय पूर्ण 30 वर्षाचा 40 वर्षाचा अनुभव बघता, त्यांची जी पद्धत आहे काम करण्याची ती सगळ्या जनतेला माहिती आहे, राजकारणाला माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांना पुन्हा जाब विचारण्यासाठी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. म्हणूनच तुम्हाला म्हणतो आम्ही की जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या GRच्या बाबतीत जर बोलत असाल तर मग त्या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे देखील आमदार आहेत कोपरी पाचपकडीतून. त्यानंतर ते मंत्री आहेत आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आताचे. तुम्हाला त्यांचं नाव टाकण्यासाठी काय एवढा तुम्हाला छोटेपणा वाटतोय? याचं त्यांनी उत्तर द्यावं. आणि आपल्या माध्यमातून तुम्ही पालकमंत्र्यांना, जे आता पालघरचे पालकमंत्री आहेत, त्यांना प्रश्न विचारावा.